शालोम प्रियांनो, आजच्या रविवारच्या उपासनेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चला आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, उपकार स्तुती करत आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो आणि सर्व मान महिमा गौरव तुला देतो. केवळ तूच असा आहेस की ज्याचं आम्ही वंदन करावं, ज्याची भक्ती करावी, आराधना करावी. बापा, आम्ही तुझे आभार मानतो की अशा सर्व समर्थ देवाची आमची ओळख आहे आणि तो आमचा पिता आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आम्हाला त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रभू देवा, आम्ही खरोखरच मनापासून तुझी स्तुती करतो आणि आज हा विशेष दिवस तुझी आराधना करण्यासाठी दिलेला आहेस म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू देवा, आम्ही मनापासून आत्म्याने खरेपणाने तुझी आराधना करावी यासाठी आमचं सहाय्य कर. यासाठी की आम्ही तुझं नाव उंचवावं, तुला गौरव द्यावं, तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी आणि ती खरेपणाने आत्म्याने करावी. प्रभू देवा, खरोखरच आम्ही तुझे आभार मानतो की तू आमच्यावर प्रेम करतोस, आम्हाला नवीन नवीन संधी देतोस आणि आज तुझी आराधना करण्याची एक नवीन संधी आम्हाला दिलेली आहेस म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू देवा, आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतो, तुझ्या पुढे लीन होतो आणि तुला विनंती करतो, तू आमच्यामध्ये आज वास्तव्य कर. तुझ्या सान्निध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे आणि आम्ही तुझ्या सान्निध्यामध्ये आनंद घ्यावा, तुझ्या प्रेमाचा अनुभव घ्यावा, तू आमच्याशी बोलत आहेस असा अनुभव घ्यावा, असं होऊ दे. आजची सर्व उपासना आम्ही तुझ्या हातात देतो. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, चला प्रभूची आराधना करूया, स्तुतिगीतं गाऊया, त्याचं वचन वाचूया, त्याचा संदेश ऐकूया आणि हे सगळं केल्यानंतर आपण जे शिकणार आहोत ते आचरणामध्ये पण आणूया, तरच ह्या उपासनेला काही अर्थ राहील. चला तर आज आता स्तुती आराधनेला सुरुवात करूया. आणि आज साताऱ्याहून अपर्णा, संजीवनी आणि शरद गायकवाड स्तुती आराधनेमध्ये आपलं पुढारीपण करत आहेत.
सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राह पे हमको चलाना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। हालेलुया, प्रियांनो, ह्या स्तुती आराधनेमध्ये तुम्ही प्रभूचं नाव उंचावलेलं आहे अशी आमची खात्री आहे. चला ह्यावेळेस देवाचं वचन वाचूया. आणि देवाचं वचन आज आपल्यासाठी वाचत आहेत मिसेस सुरेखा संजय गायकवाड, म्हणजे माझ्या सुरेखा बहिणी. चला तर देवाचं वचन वाचूया. आजच्या मननासाठी आपण नेहेम्याचं पुस्तक यामधील 9वा अध्याय 1 ते 8 वचनं वाचूया. नेहेम्या 9:1-8. याच महिन्याच्या 24व्या दिवशी इस्रायल लोक उपवास करून गोंताट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकवट झाले. इस्रायल वंशातील लोक विदेशांपासून निराळे झाले आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले. ते आपल्या जागी उभे राहून प्रहर दिवसपर्यंत आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचित राहिले व आणखी एक प्रहर आपली पातके कबूल करीत आणि आपला देव परमेश्वर याची उपासना करीत राहिले. मग येशुवा, बानी, कदमिएल, शबन्या व बुन्नी, शेरेब्या, बानी व कनानी यांनी लेव्यांच्या जिन्यांवर उभे राहून उच्च स्वराने आपला देव परमेश्वर याचा धावा केला. मग येशुवा, कदमिएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदिया, शबन्या व पथय्या हे लेवी म्हणाले, उभे राहा आणि आपला देव परमेश्वर याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंत काळ करा. तुझे वैभवशाली नाम धन्य असो. ते सर्व धन्यवाद व स्तवन या पलीकडे आहे. तूच एक परमेश्वर आहेस. आकाश व अत्युच्च आकाश व त्यातील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तीवर सर्व वसणारे, जलाशय, त्यात असलेले सर्व काही, यांचा तू उत्पन्न करता व पालन करता आहेस. स्वर्गातील सेना तुला नमन करीते. हे परमेश्वरा, तूच देव आहेस. तू अब्रामास निवडून घेऊन खासद्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्यास अब्राहाम हे नाव ठेविले आणि त्याचे अंतकरण तुझ्या संबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केला की मी तुझ्या वंशास कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबुसी व गिर्गाशी यांचा देश देई. तू हे आपले वचन पुरे केले आहे, कारण तू न्यायी आहेस. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांसाठी ही वचने आशीर्वादित करू. आमेन.
सुरेखा बहिणी, तुम्ही हे देवाचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनापासून आभार. आज एक विशेष गीत आपण ऐकणार आहोत, जे खरं तर आईवरचं गाणं आहे. शरद गायकवाड यांनी हे गाणं लिहिलं, स्वरबद्ध केलं आणि अपर्णा आणि संजीवनीताई हे गाणं गात आहेत. गेल्या 21 तारखेला अपर्णाचा वाढदिवस झाला आणि येत्या 31 तारखेला संजीवनीताईचा वाढदिवस आहे. दोघींनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे गीत ऐकताना आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आई तुझ्या प्रेमाचे वर्णन कसे करू मी, ते प्रेम शब्दात गुंफल्या आहे समर्थ मी. आई तुझ्या प्रेमाचे वर्णन कसे करू मी, ते प्रेम शब्दात गुंफल्या आहे समर्थ मी. आई तुझ्या प्रेमाचे वर्णन कसे करू मी. प्रीती तुझ्या शब्दात, प्रीती तुझ्या स्पर्शात, प्रीती तुझ्या
करुणी आपण आपलं दान प्रभूला सादर करूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तू आमच्यावर दया केलीस, कृपा केलीस. रोज आणि रोज तू आमची काळजी घेतोस. प्रभू, आजचा दिवस तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला दिला आहेस, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून प्रभू, आम्ही अत्यंत अल्पसं दान आज तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वाद कर, आणि या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला आध्यात्मिक आशीर्वाद मिळण्यासाठी या सर्व दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तुझ्या वचनाकडे आम्ही आज पाहत असताना प्रभू, त्या वचनाच्याद्वारे तू आमची भेट घे, आम्हाला आशीर्वाद कर, आम्हाला बोध कर. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी प्रभू, आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आता देवाचा संदेश ऐकण्याची वेळ झालेली आहे. देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहे. शालोम. कसे आहात तुम्ही सर्व? 26 जानेवारीला आपल्या स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा समारंभ आपण टीव्हीवर पाहिला असेल. हा दिवस अत्यंत आनंदाने आणि उत्साहानं संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगामध्ये भारतीयांनी साजरा केला. आमचा देश एक प्रजासत्ताक राज्य आहे, ज्याचा राज्यकारभार एका राज्यघटनेवर आधारित आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. एक लोकशाही देश, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश, अशी आमची ओळख आहे. आणि म्हणून प्रजासत्ताक दिन हा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा दिवस होता, आणि आम्ही तो अत्यंत आनंदाने आणि उत्साहानं साजरा केला. अनेक ख्रिस्ती मंडळ्या चर्चमध्ये एकत्र येऊन हा दिवस फार आनंदानं आणि उत्साहानं साजरा करतात. आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया की आम्ही अशा लोकशाही देशामध्ये आहोत की ज्या ठिकाणी आमच्या देशाची राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेप्रमाणे राज्यकारभार चालवला जातो. 2 चित्र या प्रजासत्ताक दिनाची माझ्या डोळ्यासमोर येतात. पहिलं चित्र म्हणजे दिल्लीमध्ये होणारी प्रजासत्ताक दिनाची जी परेड असते. फार सुंदर परेड असते आणि अत्यंत आकर्षक रीतीनं त्या ठिकाणी अनेक गोष्टी सादर केल्या जातात आणि ते पाहण्यासाठी असंख्य लोक एकत्र येतात. तर आम्ही सुद्धा आपल्या टीव्ही समोर बसून हा कार्यक्रम पाहत असतो आणि फार सुंदर दिमागदार असा हा कार्यक्रम असतो, नाही का? आणि आपल्या राष्ट्रासाठी आपण खास प्रार्थना केली का? मला असं वाटतं हे फार आवश्यक आहे, नाही का, की आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं, आपल्या देशाचे पुढारी त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, जे वेगवेगळे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, याविषयी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अगदी स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे, आपल्याला आज्ञा करण्यात आलेली आहे की आपण आमच्या देशाचे पुढारी आणि अधिकारी यांच्यासाठी नेहमी प्रार्थना करावी, यासाठी की आमच्या देशामध्ये शांतता आणि समृद्धी असावी, नाही का? तर हे काम आपण नेहमीच करायला पाहिजे. आणि माझी खात्री आहे की आम्ही बहुतेक सर्व आपल्या देशासाठी नियमित प्रार्थना करतो. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये आपण देशासाठी प्रार्थना करतो, अधिकारांसाठी प्रार्थना करतो, आणि एक फार सुंदर सेवा आपण करत असतो आणि त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असतो. आपण सर्व माझ्यासाठी प्रार्थना करता, आमच्या सेवेसाठी प्रार्थना करता, त्याबद्दल अतिशय आनंद वाटतो आणि मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. आणि गेल्या दिवसांमध्ये मला सर्दीचा खूप त्रास झाला. आता सुद्धा मला सर्दीचा त्रास होत आहे.
तर कृपा करून माझी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. पुष्कळदा त्यामुळं मला माझं रेकॉर्डिंग वेळेवर करता येत नाही आणि मग या सर्व गोष्टींचा परिणाम एडिटिंगवर होतो आणि माझे बंधू पीटर यांना मग पुष्कळ त्याचा त्रास सहन करावा लागतो. तर कृपा करून माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. तर आजच्या शास्त्रभागाकडे आपण वळूया. नेहम्याचं पुस्तकाचा 9वा अध्याय आणि 1 ते 8 हा शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला आहे. खरं म्हणजे नेहम्याचं पुस्तकाचा 9वा अध्याय 1 ते 37 ही एक पश्चातापाची प्रार्थना आहे. पापक्षमेसंबंधी असलेली एक प्रार्थना आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एजराचा 9वा अध्याय, दानिएलचं पुस्तकाचा 9वा अध्याय, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे पश्चातापाची प्रार्थना आहे. तर हे 3 अध्याय, 3 पुस्तकांमध्ये 9वा अध्याय विशेषरीत्यानं पश्चातापाची प्रार्थना आहे त्यासंबंधी आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रार्थनेसंबंधी फार सुंदर विचार या शास्त्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याकडे आपण पाहणार आहोत. तर पहिलं वचन, याच महिन्याच्या 24व्या दिवशी इस्रायल लोक उपवास करून, गोंडताट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकवट झाले. इस्रायल वंशातील लोक विदेशांपासून निराळे झाले आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले. खरं म्हणजे या महिन्याचा 10वा दिवस जो आहे तो पश्चातापाचा दिवस, द डे ऑफ अटोनमेंट, अशा प्रकारे इस्रायल लोक पाळत असत आणि त्यांनी तो केला नव्हता आणि म्हणून आता ह्या 24व्या दिवशी त्यांनी तो दिवस पाळलेला आहे. लेवीय 23, 27 ते 29 या ठिकाणी डे ऑफ अटोनमेंट किंवा पश्चातापाचा दिवस याविषयी इस्रायल लोकांना देवानं मार्गदर्शन केलं होतं आणि काही कारणामुळं त्यांनी तो दिवस ते पाळू शकले नाहीत. परंतु आता 24व्या दिवशी त्यांनी हा पश्चातापाचा दिवस या ठिकाणी पाळलेला आहे. हे चित्र आपल्याला दिसतं. आपण 8व्या अध्यायामध्ये पाहिलं की त्यांनी आनंदोत्सव केला. त्यांनी सेलिब्रेट केलं आणि गोडधोड अन्न बनवलं, एकमेकांना ताटं पाठवली वगैरे अशा प्रकारे. परंतु इस्रायलाच्या इतिहासामध्ये डे ऑफ अटोनमेंट किंवा पश्चातापाचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि तो त्यांनी करायचं ते राहिलं होतं आणि म्हणून आज ते करत आहेत. हा 24व्या दिवशी या महिन्याच्या ते तो करत आहेत. ख्रिस्ती कॅलेंडर प्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये काही महत्वाचे दिवस असतात की जे काही मंडळांमध्ये पाळले जातात, साजरे केले जातात. जसं लेंटचा समय, सर्व मंडळ हा दिवस पाळत नाहीत, परंतु काही मंडळ आहेत, विशेषतः CNI, मेथोडिस्ट आणि काही प्रमुख मंडळ आहेत की जे अद्यापही लेंटचा समय पाळतात आणि त्याबद्दल त्यांच्यावर टीका सुद्धा करण्यात येते. परंतु मला त्यामध्ये एक चांगली गोष्ट दिसते की त्या निमित्तानं लोक अधिक देवाच्या वचनाचं वाचन करतात, मनन करतात, प्रार्थना करतात आणि ही फार चांगली गोष्ट आहे. कदाचित प्रथा म्हणून एखादी गोष्ट चांगली नसेलही, परंतु जर लोक देवाचं वचन अधिक वाचत आहेत, प्रार्थना करत आहेत, तर ती फार चांगली गोष्ट आहे. आणि हेच या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतं की जरी त्यांनी तो 10व्या दिवशी पाळला नाही, परंतु आता 24व्या दिवशी त्यांना त्याची आठवण झाली, जाणीव झाली आणि म्हणून ते हा दिवस ते पाळत आहेत. आणि कसं पाळत आहेत? उपवास करून, गोंताट पांघरून आणि डोक्यात धूळ घालून एकवट झाले. 3 गोष्टी त्यांनी केल्या. त्यांनी उपवास केला, त्यांनी गोंताट पांघरलं आणि त्यांनी डोक्यामध्ये धूळ घातली. हे बाह्य स्वरूपानं ते काय करत आहेत हे दाखवण्यासाठी आहे. अर्थात बाह्य स्वरूपाचं जे धार्मिक वर्तन आहे त्याचा कुणाला काही फायदा नाहीये, परंतु त्यामागे त्यांची भावना काय आहे ते आपण समजून घेणं महत्वाचं आहे. की त्यामागे पश्चाताप करणं, आम्ही धूळ आहोत हे कबूल करणं आणि देवासमोर नम्र होणं. आणि आपण पाहतो इस्रायलाच्या इतिहासामध्ये जे राजे आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारे गोंताट पांघरला. आता नेहेम्या, एजरा हे पुढारी होते, पण त्यांनी सुद्धा लोकांबरोबर ते अशा प्रकारे गोंताट पांघरून, डोक्यामध्ये धूळ टाकून अशा प्रकारे ते पश्चाताप करत आहेत. कदाचित एक प्रथा म्हणून हे चांगलं नसेल,
केवळ देखावा म्हणून करणं चांगलं नाही, परंतु त्यामागे जी भावना आहे की देवासमोर आपण नम्र होणं, पश्चाताप आपण व्यक्त करणं, हे फार चांगली गोष्ट आहे. आणि पश्चाताप करणं हे ख्रिस्ती जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि केवळ त्यासाठी विशिष्ट दिवसांचीच वाट पाहण्याची गरज नाही. आम्ही रोज पाप करतो नाही का, आणि म्हणून आम्हाला रोज पश्चातापाची प्रार्थना करणं आवश्यक आहे. परंतु समाजाच्या दृष्टीनं मी तुम्हाला सांगितलं की 1 ते 34 संपूर्ण वचनामध्ये एक सामाजिक अशा प्रकारचे चित्र आहे की इस्रायल लोक समाज या नात्यानं कशा प्रकारे पश्चाताप करत आहेत. त्याची हे 3 चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग दुसरं वचन, ते विदेशांपासून निराळे झाले आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले. अजून आपल्याला काय पाहायला मिळतं दुसऱ्या वचनामध्ये, ते निराळे झाले. आणि पवित्र हा जो शब्द बायबलमध्ये वापरलेला आहे त्याचा अर्थच असा आहे की निराळ होणं, वेगळं होणं. देवासाठी पवित्र असणं म्हणजे आपण काहीतरी वेगळं दिसणं, पावित्र्याचा आपल्या जीवनामधून काहीतरी असा एक आविष्कार होणं असं नाही, परंतु आम्ही देवासाठी वेगळे केलेलो आहोत ही संकल्पना त्यामागे आहे. हा त्यामागे उद्देश आहे की देवासाठी आम्ही वेगळे केलेलो आहोत. आणि विदेशांपासून ते वेगळे झाले म्हणजे जगातील लोकांपासून ते वेगळे झाले. ही पहिली गोष्ट त्यांनी केली. आणि आज आम्हाला सुद्धा हे आवश्यक आहे की आम्ही या जगामध्ये आहोत तरी सुद्धा आम्ही जगापासून वेगळे कसे आहोत हे आम्हाला पुन्हा आणि पुन्हा स्वतःला आठवण करून देण्याची गरज आहे. आम्ही स्वतःला त्याची जाणीव करून घ्यायला पाहिजे की या जगापासून आम्ही वेगळे आहोत. आम्ही या जगात आहोत परंतु जगाचे नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं नाही का, तुम्ही या जगात आहात परंतु या जगाचे होऊ नका. आणि ती आज आमची जबाबदारी आहे, त्या आज आमचं काम आहे की या जगामध्ये राहत असताना सुद्धा आम्ही जगाच्या वहिवाटीप्रमाणे, जगाच्या प्रथेप्रमाणे गोष्टी न करता जगापासून आपण वेगळं होणं, याला पवित्रकरण म्हणतात. आणि देव आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे कार्य करत आहे की आम्ही पवित्र व्हावं. याचा अर्थ आम्ही जगापासून वेगळं व्हावं, आम्ही निराळं व्हावं. आणि ही आमची साक्ष आमच्या जीवनामधून, आमच्या कुटुंबामधून, आमच्या मंडळीमधून जगाला मिळते किंवा नाही यासंबंधी आपण विचार करायला हवा की आम्ही असे निराळे केलेले आहोत. मंडळी या शब्दाचा अर्थच आहे की बोलावलेले लोक, जगापासून वेगळे केलेले लोक. आणि ती साक्ष आज आमची समाजामध्ये आहे का हा विचार आपण करायला हवा. तर ते विदेशांपासून वेगळे झाले. मग उभं राहून त्यांनी आपली पातकं कबूल केली. मागच्या संदेशामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारे काही आमच्यामध्ये आहेत की जे गुडघ्यावर जातात आणि प्रार्थना करतात. आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रार्थना करू शकतो. त्यामधून आम्ही आपली भावना व्यक्त करत असतो, आपला उद्देश काय आहे हे व्यक्त करत असतो. प्रत्येकानं असं करायलाच पाहिजे असा काही नियम नाहीये, परंतु आम्ही असं काही करून दाखवतोय की त्यामुळं आम्हाला खरोखर पश्चाताप झालेला आहे. आम्ही देवाचा सन्मान करतो, आदर करतो, हे आपण त्यामधून दाखवत असतो. तर इस्रायल लोक निराळे झाले, उभे राहिले आणि आपल्या पातकांबद्दल त्यांनी पश्चाताप केला. आणि त्याच वचनामध्ये आपण हे सुद्धा वाचतोय की त्यांनी आपल्या पूर्वजांच्या पातकांबद्दल पश्चाताप केला. आमचे आई वडील, आमचे आजी आजोबा, आमचे पूर्वज यांच्याकडून जी पातकं झाली आहेत त्याबद्दल सुद्धा आम्ही पश्चाताप करण्याची गरज आहे. आम्ही स्वतःच्या जीवनामधील पापांबद्दल पश्चाताप करून पुरेसं नाही, परंतु आमच्या पूर्वजांच्या पापांबद्दल सुद्धा आम्ही पश्चाताप करायला हवा. आणि आम्हाला हे कबूल करावं लागेल की आमच्या पूर्वजांनी पापं केली आहेत, आमच्या आईवडिलांनी पापं केली आहेत आणि त्याच पापामध्ये आम्ही वाढलो आहोत. आमच्या जीवनामध्ये सुद्धा ती पाप पुष्कळदा आम्ही पुढे घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रामध्ये एक पाप जे पिढ्यानपिढ्या अनेक पिढ्यांपर्यंत आलेलं आहे ते म्हणजे जातीयवादाचं पाप. काही लोकांना आपल्या जातीचा इतका भयंकर अभिमान असतो की आपली जात सोडून दुसऱ्या जातीच्या लोकांबरोबर ख्रिस्ती विश्वासणारे स्वतःला समजतात, परंतु अन्य जातीतील ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांबरोबर ते संबंध ठेवू इच्छित नाही. ते फार चांगली भाषा बोलतात, सर्व चांगलं त्यांचं धार्मिक वातावरण आहे, पण ज्यावेळेस लग्नाची वेळ येते त्यावेळेस त्यांना आपल्या जातीतलाच पाहिजे असतो. आणि मला फार वाईट वाटतं ज्यावेळेस असे लोक जे स्वतःला ख्रिस्ती समजतात
परंतु आपल्या जातीला ते धरून आहेत. आणि हे पाप एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जात आहे. आणि मी याचा निषेध करतो की ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत त्यावेळेस आम्ही जात पात याच्या पलीकडे जायला पाहिजे. आम्ही केवळ ख्रिस्ती विश्वासणारी ही एकच आमची जात आहे. आमच्यामध्ये दुसरा कोणताही भेदभाव जातीचा, वर्णाचा, वंशाचा, रंगाचा कुठलाही भेदभाव आमच्यामध्ये नसावा. आम्ही सर्व येशू ख्रिस्तासमोर एकच आहोत. आम्ही सर्व तारलेले आहोत. आणि आज अत्यंत दुःखानं आम्हाला हे पाहायला मिळतं की अनेक मंडळांमध्ये जातीवरून राजकारण चालू आहे. विवाहाच्या वेळेला जाती संबंधी आम्ही विचार करतो ही भावना उफाळून येते. आणि आम्ही किती विश्वासामध्ये कमजोर आहोत, आम्ही आपल्या मनानं किती हलके आहोत हे जणू काही आम्ही त्या प्रसंगी दाखवून देत असतो. आणि म्हणून आमच्या आईवडिलांबद्दल सुद्धा त्यांच्या पापांबद्दल आम्हाला पश्चाताप करणं आवश्यक आहे. आमच्या आईवडिलांच्या जीवनाविषयी, आमच्या पूर्वजांच्या जीवनाविषयी जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेस त्यांच्या चांगल्या गोष्टी आमच्या लक्षात येतात. परंतु आम्हाला हे सुद्धा कबूल करावं लागतं की त्यांनी चुका केल्यात आणि आपल्या आईवडिलांनी केलेल्या चुकांची शिक्षा मुलांना आणि नातवंडांना आणि पुढच्या अनेक पिढ्यांना सुद्धा सहन करावे लागते. हा इतिहास आहे नाही का. इस्रायल लोकांनी त्याचा अनुभव घेतला की इस्रायल घराण्यानं पाप केलं, देवाविरुद्ध पाप केलं आणि त्याची शिक्षा पुढे अनेक पिढ्यांना भोगावे लागले. आज आमच्या घरामध्ये सुद्धा कदाचित आम्हाला याविषयीचा सखोल विचार करावा लागेल की आमच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारे काही पाप आहेत का की जे परंपरेने चालत आलेली आहेत. आमचे आजी आजोबा, आमचे आई वडील, आमचे इतर नातेवाईक यांच्या जीवनामध्ये काही पाप आहेत की जी आम्ही कवटाळून बसलेलो आहोत. आम्ही ती सोडायला तयार नाही आणि त्याबद्दल आम्हाला आज पश्चाताप करण्याची गरज आहे. मला माहीत नाही तुमच्या कुटुंबामध्ये काय आहे, परंतु प्रत्येक कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या देवाच्या वचनाला धरून नाही आहेत, देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहेत. परंतु केवळ माझ्या कुटुंबामध्ये असं होतं म्हणून मी ती गोष्ट जर करतो तर ते देवाविरुद्ध बंड आहे. देवाची आज्ञा आम्ही मोडतो, देवाला आम्ही दुःख देतो आणि या पापाबद्दल आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. आज अशा कोणत्या पापाबद्दल तुम्हाला पश्चाताप करावा लागेल विचार करा. आणि आपल्या कुटुंबामध्ये जे आपण विश्वासणारे आहोत आपण एकत्र येऊ आणि या पापाबद्दल आपण पश्चाताप करूया. आपण आपल्या पूर्वजांच्या पापांबद्दल देवाची क्षमा मागूया. या पापांच्या शापापासून देवानं आम्हा सर्वांना मुक्त करावं यासाठी आपण देवाची प्रार्थना करण्याची गरज आहे. 3 आणि 4 वचन. ते आपल्या जागी उभे राहून प्रहर दिवसपर्यंत आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत राहिले. आणखी एक प्रहर आपली पातके कबूल करीत आणि आपला देव परमेश्वर याची उपासना करीत राहिले. मग येशुआ, बानी, कदमिएल, शबन्या, पुन्नी, शेरेब्या, बानी व कनानी यांनी लेव्यांच्या जिन्यांवर उभे राहून उच्च स्वराने आपला देव परमेश्वर याचा धावा केला. पहा, त्यांच्या या प्रार्थनेमध्ये सुद्धा काहीतरी सुसूत्रता होती. अत्यंत सुनियोजित पद्धतीनं ही जी पश्चातापाची प्रार्थना आहे ते करत होते. आणि त्यामध्ये आपण काय पाहतो, दिवसभर ते करत होते. पहिला प्रहर, एक प्रहर म्हणजे 3 तास. 3 तास ते काय करत होते, नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत राहिले. मी सांगत आहे पहिल्यापासून की देवाच्या वचनाचं वाचन आणि मनन याला किती महत्व आहे. आणि 3 तास ते ग्रंथ वाचत राहिले, देवाचा वचन ऐकत राहिले. आणि मग आणखीन एक प्रहर आपली पातके कबूल करीत देवाची उपासना करीत राहिले. त्यांनी भरपूर वेळ दिला. 1 तासाची भक्ती नाही. कधी कधी माझा संदेश लांबतो आणि लोकांना ते आवडत नाही. किती वेळ बोलतात पाहायचं. मी सहसा चर्चमध्ये अर्धा तास ते 40 मिनिटं बोलतो, परंतु या ऑनलाईन भक्तीमध्ये कधी कधी वेळेचं भान राहत नाही आणि मी बोलत राहतो आणि मग पीटरला पुष्कळ एडिटिंग करावं लागतं. परंतु
आमची भक्ती जी आहे पुष्कळदा वेळेच्या बंधनामध्ये असते, नाही का? मी असं ऐकलं की काही चर्चेसमध्ये या दिवसामध्ये 2-2, 3-3 भक्ती होतात, उपासना होतात. मग 45 मिनिटं ते 1 तास एवढीच भक्ती असते, लिमिटेड. आमच्या भक्तीमध्ये सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये सुद्धा आता लिमिटेड झालेलो आहोत. आमच्या प्रार्थनेमध्ये मर्यादा आहेत. पण हे पहा, 3 तास देवाचं वचन वाचत राहिले, ऐकत राहिले, देवाच्या वचनाला प्राधान्य देत, आणि मग 3 तास ते पश्चाताप करत राहिले, उपासना करत राहिले. 6 तास दिवसभर त्यांचं देवाचं वचन वाचणं, ऐकणं, पश्चाताप करणं, भक्ती करणं, हा कार्यक्रम त्यांचा चालू होता. पहा, मी मागच्या वेळेस सांगितले की त्यांच्या सेलिब्रेशन्समध्ये, त्यांच्या उत्सवामध्ये प्रथम स्थान त्यांनी देवाला दिलं, नाही का? शेवटलं वचन जे आपण पाहिलं होतं 8व्या अध्यायामध्ये, की दररोज ते नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत असत. 7 दिवस सेलिब्रेशन होतं, पण त्या 7 दिवसामध्ये देवाच्या वचनाचं वाचन याला प्राधान्य होतं, ते केंद्रस्थानी होतं. आणि या ठिकाणी सुद्धा पश्चाताप करत आहेत, आणि पश्चाताप करत असताना काही पण मनाला वाटेल असं ते बोलत नाहीत, परंतु देवाच्या वचनावर आधारित देवाच्या वचनाचं पालन ते करत आहेत. देवाचं वचन वाचणं, मनन करणं. आमच्या भक्तीमध्ये देवाच्या वचनाचं स्थान काय आहे? आम्ही अनेक गोष्टी करतो, अनेक कार्यक्रम करतो, अनेक गोष्टींचा अंतर्भाव आमच्या भक्तीमध्ये असतो, परंतु देवाच्या वचनाला आम्ही किती वेळ देतो? तो आमचा फोकस आहे, ते मध्यभागी आहे का? आणि अशा प्रकारे आपण पाहतो की दिवसभर देवाचं वचन वाचणं, प्रार्थना करणं, याच्यामध्ये त्यांनी वेळ घालवला. लेव्यांनी त्यांचं पुढारीपण केलं. हे जे सेवक आहेत, लेवी, देवाचे पूर्णवेळ सेवक, त्यांनी त्यांचं पुढारीपण केलं. आणि मंडळीमध्ये सुद्धा पुढारी असणं फार आवश्यक आहे, की देवाचे जे सेवक आहेत, देवाचे जे लोक आहेत, त्यांनी आपल्या मंडळीचं पुढारीपण करणं. आणि या अतिशय उत्तम अशा कार्यामध्ये लेवी इस्रायल लोकांचं पुढारीपण करत होते. आज अशा प्रकारे आम्हाला सुद्धा सेवकांची गरज आहे की आमच्या भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये ते आमचं पुढारीपण करतील. मग 5वं आणि 6वं वचन. मग येशुआ, कदमिएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदिया, शब्बन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, उभे राहा आणि आपला देव परमेश्वर याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंत काळ करा. तुझे वैभवशाली नाव धन्य असो. ते सर्व धन्यवाद व स्तवन या पलीकडे आहे. 6वं वचन. तूच एक परमेश्वर आहेस. आकाश व अत्युच्च आकाश, त्यावरील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तीवर वसणारे सर्व जलाशय, त्यात असलेले सर्व काही, यांचा तू उत्पन्न करता व पालन करता आहेस. स्वर्गातील सेना तुला नमन करते. हा, मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय की नेहम्याचं पुस्तक प्रार्थनेविषयी आम्हाला फार चांगलं शिकवतं. आणि हा 9वा अध्याय एक मोठी प्रार्थना आहे. आणि या प्रार्थनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. की परमेश्वराची स्तुती कशी करायची, परमेश्वराची प्रार्थना कशी करायची, या संबंधी जर आम्हाला शिकायला हवा असेल तर ही प्रार्थना एक फार सुंदर आपल्यासमोर, मला असं वाटतं की उदाहरण असं आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं. शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी विनंती केली की प्रार्थना कशी करायची आम्हाला शिकव. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना प्रार्थना कशी करायची याचा एक नमुना दिला, ज्याला आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो, प्रभूनं शिकवलेली प्रार्थना म्हणतो. खरं म्हणजे ती शिष्यांची प्रार्थना आहे, नाही का? तर प्रार्थना कशी करायची याचा नमुना प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. या ठिकाणी इस्रायल लोकांनी देवाची कशी प्रार्थना केली याचा एक सुंदर नमुना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आम्हाला त्यामधून पुष्कळ काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सर्वप्रथम लेवी काय म्हणाले की तुम्ही उभे राहा आणि मग आपला देव परमेश्वर याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंत काळ करा. तुम्ही कशा प्रकारे देवाचा धन्यवाद करायचा याविषयी लेव्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलं. आणि मला असं वाटतं आज ख्रिस्ती लोकांना प्रार्थना कशी करायची, स्तुती आराधना कशी करायची या संबंधी पुष्कळ शिकण्याची गरज आहे. मला कोणावर टीका करायची नाही, परंतु पुष्कळदा काही निरर्थक काही शब्द अर्थ समजून न घेता केवळ आम्ही बोलत राहतो. हालेलुया हालेलुया. हालेलुया शब्द चांगला आहे, पण त्याचा अर्थ तुम्ही 10 वेळेस हालेलुया म्हणायला पाहिजे
असं मला वाटत नाही. पहा, या प्रार्थनेमध्ये आपल्याला फार अतिशय सुंदर शिकायला मिळते की प्रार्थनेमध्ये सुद्धा कशा प्रकारे शिस्त असायला हवी. देवाचा धन्यवाद करताना सुद्धा आम्ही जे शब्द वापरतो त्या शब्दांना अर्थ आहे ते आम्ही तोलून मापून वापरायला पाहिजे. नुसतं अर्थहीन अशा प्रकारे बडबड करणं याला स्तुती आराधना म्हणत नाही. काही चर्चेसमध्ये आपण पाहतो की हालेलुया हालेलुया, ग्लोरी ग्लोरी ग्लोरी, जीजस जीजस, हे याचं रिपिटेशन केलं जातं. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला असं आढळत नाही. कोणी केली का अशी प्रार्थना? पवित्र शास्त्र हे जर आमचं मार्गदर्शक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, तर आम्ही प्रार्थना कशी करावी यासंबंधी सुद्धा मला असं वाटतं पवित्र शास्त्रातून आपण शिकायला पाहिजे. पुष्कळदा मला असं लक्षात येते की हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जीजस या शब्दांचा उपयोग जणू काही मधली जागा भरण्यासाठी, फिल इन द गॅप अशा प्रकारे केला जातो. हे प्रभू आम्ही तुझे उपकार म्हणतो, हालेलुया हालेलुया, आज तो आम्हाला एकत्र प्रेज द लॉर्ड हालेलुया. हे मध्ये हालेलुया प्रेज द लॉर्ड का म्हणायचं मला काय समजत नाही. केवळ जागा भरण्यासाठी किंवा पुढचं काहीतरी आठवत नाही म्हणून हालेलुया म्हणायचं, प्रेज द लॉर्ड म्हणायचं, अशा प्रकारे काही जण प्रार्थना करतात हे मला लक्षात येतं. आणि जसं इतर धर्मीय प्रार्थना करतात की एखाद्या देवाचं नाव नुसतं घेत राहणं, त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळं देव संतुष्ट होतो. मला नाही वाटत पवित्र शास्त्र असं शिकवतं की केवळ आपण नाव घेत राहणं सारखं मंत्राप्रमाणे, मंत्रोच्चार केल्याप्रमाणे, त्याच्यामध्ये देवाला आनंद नाहीये, संतोष नाहीये. तुमची प्रार्थना सुद्धा शिस्तबद्ध असावी. आणि या ठिकाणी प्रार्थना कशी करावी, आम्ही देवाला धन्यवाद कसा द्यायचा यासंबंधी सुद्धा या ठिकाणी लेव्यांनी लोकांचं मार्गदर्शन केलं. मला सर्दीचा बराच त्रास व्हायला लागला, त्यामुळे मला शेवटी शॉल घ्यावी लागली. तर पहा, देवाचं वचन आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करतं आणि प्रार्थना कशी करावी, आमची उपकारस्तुती सुद्धा कशी असावी यासंबंधी देवाचं वचन आम्हाला फार सुंदर शिकवतं. आणि त्याकडे मला असं वाटतं आपण लक्ष देणं आवश्यक आहे. केवळ हा सेवक अशी प्रार्थना करतो किंवा तोच पालक अशी प्रार्थना करतो म्हणून मला तशा प्रकारे प्रार्थना करायला पाहिजे याची आवश्यकता नाही. पुष्कळदा आम्ही एकमेकांचं जास्त अनुकरण करायचा प्रयत्न करतो. आम्ही बायबलचं अनुकरण करायला पाहिजे. बायबल काय सांगतं त्याप्रमाणे आपण वागतो का, त्याप्रमाणे आमची प्रार्थना सुद्धा आहे का, यासंबंधी मला असं वाटतं आपण शिकण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी लेवी असं म्हणतात की परमेश्वराचा धन्यवाद येणेप्रमाणे अनंत काळ करा. म्हणजे कशा प्रकारे परमेश्वराचा धन्यवाद करायचा यासंबंधी लेवी जणू काही मार्गदर्शक तत्व शिकवतात. आणि देवाच्या नावाविषयी ते सांगतात की देवाचं नाव हे धन्यवाद आणि स्तवन याच्या पलीकडचं आहे. 6 वचन, तूच एक परमेश्वर आहेस. आकाश व अत्युच्च आकाश व त्यावरील सर्व नक्षत्रगण, पृथ्वीवर वसणारे सर्व जलाशय, त्यात असलेले सर्व काही, यांचा तू उत्पन्न करता व पालन करता आहेस. स्वर्गातील सेना तुला नमन करते. प्रार्थनेमध्ये, आमच्या स्तुतीमध्ये परमेश्वर कोण आहे हे आम्ही जाहीर करत असतो. तूच एक परमेश्वर आहेस हे इस्रायल लोक पुन्हा आणि पुन्हा जाहीर करत होते. ती त्यांची साक्ष होती, तो त्यांचा अनुभव होता. आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांसाठी ती त्यांची साक्ष होती की यहोवा देव हाच परमेश्वर आहे. आणि धैर्यानं आणि उच्च स्वरानं त्याविषयी ते घोषणा करत होते. आणि आज आम्हाला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हाच एकमेव तारणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त हाच एक प्रभू आहे, देव आहे, याची घोषणा आम्हाला करायची आहे. ही साक्ष आमच्या प्रार्थनेमधून जगाला मिळायला पाहिजे. आणि तशा प्रकारे आम्ही प्रार्थना करतो का? प्रार्थनेमध्ये आम्ही देवाचं गुणवर्णन करतो, देव किती चांगला आहे, व या ठिकाणी देवाविषयी की तो उत्पन्न करताय, तो सर्व पृथ्वीचा उत्पन्न करताय, या जगातील सर्व गोष्टी त्यानं निर्माण केलेल्या आहेत याची साक्ष ते देत आहेत. आणि आम्हाला सुद्धा आमच्या प्रार्थनेमध्ये देवाचं महत्व प्रगट करायचं आहे. देव कोण आहे हे आम्ही जाहीर करायचं आहे. आम्ही ज्यावेळेस सार्वजनिकरित्या प्रार्थना करतो, इतरांसमोर प्रार्थना करतो, त्यावेळेस देव कोण आहे हे आम्ही जाहीर करत असतो. आमच्या प्रार्थनेमधून देवाचं गौरव होत आहे का, देवाला आम्ही उच्च स्थान देत आहोत का, या संबंधी सुद्धा आम्ही विचार करायला पाहिजे. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. स्वर्गातील सेना
तुला नमन करते. त्याचा अधिकार काय आहे हे इस्रायल लोक सांगत आहेत की देवाचा अधिकार अत्युच्च आहे, सर्वांच्या वर आहे. आणि मग 7वं आणि 8वं वचन, हे परमेश्वरा तूच देव आहेस. तू अब्रामास निवडून घेऊन खासद्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्यास अब्राहम हे नाव दिले. 8वं वचन, आणि त्याचे अंतःकरण तुझ्या संबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केला की मी तुझ्या वंशास कानानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबुसी व गिर्गाशी यांचा देश देईन. तू हे आपले वचन पुरे केले आहे कारण तू न्यायी आहेस. पहा परमेश्वर कोण आहे आणि त्यानं काय केलेलं आहे याच्याविषयी आपल्या प्रार्थनेमध्ये ते वर्णन करतात. आणि ते करत असताना ते अब्रामाविषयी बोलतात की देवानं अब्रामाला निवडून त्याला बाहेर आणलं आणि त्यास अब्राहम हे नाव दिलं. इस्रायल लोकांसाठी हा एक ऐतिहासिक दिवस होता. सर्व इस्रायल लोक एकत्र आलेले आहेत आणि ते प्रार्थना करत आहेत. आणि त्यावेळेला ते आपल्या पूर्वजांची आठवण करतात आणि आपला विश्वासाचा पिता अब्राहम याची ते आठवण करतात. त्याच्याविषयी बोलताना ते काय म्हणतात की तो आधी अब्राम होता. अब्राम ह्याचा अर्थ एक्झॉल्टेड फादर. आणि हे देवा संबंधी आहे की देव हा उच्च स्थितीमध्ये आहे, देव हा उंचावलेला आहे. आणि मग त्याला अब्राहम हे नाव दिलं म्हणजे तू आता राष्ट्रांचा पिता होशील. तू केवळ एक पिता नाही परंतु तू आता राष्ट्रांचा पिता होशील. आणि हे देवाचं कार्य अब्रामाच्या जीवनामध्ये जे झालं त्याची साक्ष आहे की तू आधी अब्राम होतास पण मी तुला आता अब्राहम करणार आहे. आणि देवाची आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारे साक्ष असणं आवश्यक आहे की मी पूर्वी कोण होतो आणि आता मी काय झालो. येशू ख्रिस्ताला स्वीकारण्या अगोदर माझं जीवन काय होतं आणि येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर माझं जीवन काय झालं आहे ही आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याची साक्ष असली पाहिजे. आणि ही साक्ष आमच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा आम्ही जाहीर करायला पाहिजे. आम्ही आपल्या जीवनाची साक्ष सुद्धा आपल्या प्रार्थनेमध्ये द्यायला पाहिजे की प्रभू मी पापी होतो, मी तुझ्यापासून दूर होतो, मी तुझा शत्रू होतो, मी तुझ्या विरुद्ध बंड केलं होतं परंतु तू माझ्यावर दया केली. ब्रदरन असेंब्लीमध्ये ज्या प्रार्थना असतात त्या फार सुंदर प्रार्थना असतात. ब्रदरन असेंब्लीमध्ये जी भक्ती असते त्याचे 2 भाग असतात. एक तर मेज, प्रभूचा मेज त्याच्या अगोदर स्तुती आराधना आणि प्रभूचा मेज झाल्यानंतर मिनिस्ट्री किंवा वचनाची सेवा. अशा प्रकारे फार शिस्तबद्ध रीतीनं ब्रदरन असेंब्लीमध्ये, बिलिव्हर्स असेंब्लीमध्ये हे केलं तर मला ते फार आवडतं. आमच्या भक्तीमध्ये, आमच्या उपासनेमध्ये शिस्तबद्धता असली पाहिजे, सुनियोजित असलं पाहिजे. पुष्कळ आम्ही म्हणतो नाही पवित्र आत्मा मला सुचवेल तसं मी करेन, पण मी कधी उठून काही पण प्रार्थना करेन, मी डान्स करेन, मी मला वाटेल ते करेल. नाही, पवित्र आत्मा आम्हाला शिस्तीमध्ये चालवतो. देव हा गॉड इज अ गॉड ऑफ ऑर्डर, नाही का. तो आम्हाला योग्य प्रकारे नियमामध्ये चालवतो. त्याने आम्हाला नियमशास्त्र दिलेलं आहे. आम्ही नियमामध्ये राहावं अशी त्याची इच्छा आहे. आणि आमच्या भक्तीमध्ये सुद्धा, आमच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा देवाच्या नियमामध्ये आम्ही आहोत का याविषयी आपण विचार करायला पाहिजे की देवानं माझ्या जीवनामध्ये काय बदल केला याची साक्ष माझ्या प्रार्थनेमध्ये मला देता आली पाहिजे. आणि हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या प्रार्थनेमध्ये ते इतिहास सांगतात. अब्रामाच्या जीवनामध्ये जे परिवर्तन आलं त्याची साक्ष आपल्या या प्रार्थनेमध्ये उच्च स्वराने सर्वांना देत आहेत. आमच्या प्रार्थनेमध्ये अशा प्रकारची साक्ष आम्हाला पाहायला मिळते. वैयक्तिक साक्ष, माझ्या जीवनामध्ये देवाने काय केलं, माझ्या वाडवडिलांच्या जीवनामध्ये देवाने काय केलं याची साक्ष माझ्या प्रार्थनेमध्ये, स्तुतीमध्ये मला देता येते का. 8वं वचन पुन्हा एकदा, अब्राहामाविषयी काय साक्ष आहे, आणि त्याचं अंतःकरण तुझ्या संबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केला की मी तुझ्या वंशास कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबुसी आणि गिर्गाशी यांचा देश देईन. तू हे आपले वचन पुरे केले आहेस कारण तू न्यायी आहेस. परमेश्वराच्या स्वभावाविषयी त्यांच्या प्रार्थनेमध्ये ते सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे अब्राहामासंबंधी जो करार परमेश्वराने केला होता तो पूर्ण केलेला आहे. आणि परमेश्वर
करार पाळणारा देव आहे हे ते जाहीर करतात. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आपण जेव्हा आपल्या जीवनाकडे पाहतो तेव्हा परमेश्वर कसा आमच्याशी विश्वासू आहे माझी खात्री आहे की ती साक्ष आपण देऊ शकतो, नाही का? आमच्या चांगुलपणामुळं नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या चांगुलपणामुळं, त्याच्या विश्वासूपणामुळं आम्ही या पृथ्वीवर जिवंत आहोत. आम्ही गर्व करावा अशी आमच्यामध्ये कोणतीही गोष्ट नाही, परंतु केवळ देवाची कृपा आहे. देवाच्या विश्वासूपणामुळे आम्ही प्रत्येक नवीन दिवस पाहू शकतो. आम्ही देवाच्या क्रोधामध्ये भस्म झालो नाही, ही देवाची कृपा आहे. आणि देवाच्या विश्वासूपणाची साक्ष आम्हाला आमच्या प्रार्थनेमध्ये देता आली पाहिजे. पुष्कळदा मी प्रार्थना घेत असतो आणि वेगळ्या ठिकाणी मी जातो आणि विशेषतः लहान ग्रुपमध्ये मी सांगतो की आता आपण उपवासाची प्रार्थना करूया, आणि मी अगदी स्पष्ट सांगतो की काहीही मागायचं नाही. प्रार्थनेमध्ये काही मागायचं नाही, केवळ परमेश्वराची स्तुती आणि आराधना करायची. परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वराने तुमच्यासाठी काय केलं, फक्त याचं वर्णन करा. परंतु मला पुष्कळदा हा अनुभव येतो की अनेक लोक 1-2 वाक्य म्हणतात, परमेश्वर आम्ही तुझा आभार मानतो, परमेश्वर आम्ही तुझी स्तुती करतो, आणि मग लगेच मागण्या सुरू होतात. प्रभू तो आम्हाला आज मार्गदर्शन कर, प्रभू तो आम्हाला मदत कर, प्रभू तो आम्हाला आशीर्वाद दे, प्रभू आमच्यासाठी हे कर, प्रभू ते कर. आमच्या मागण्या लगेच सुरू होतात. आम्ही स्तुती आराधना कशी करायची, देवाच्या स्वभाव गुणाबद्दल, देवाच्या चांगुलपणाबद्दल, त्याची स्तुती आणि गौरव कसं करायचं हे पुष्कळ आम्हाला माहीत नाही, आम्हाला शब्द नसतात. आणि म्हणून ही प्रार्थना आम्हाला शिकवते की आम्ही कशा प्रकारे स्तुती आराधना करायची. परमेश्वराच्या विश्वासूपणाबद्दल, तो करार पाळणार आहे म्हणून आम्ही त्याचे आभार मानायला पाहिजे. आणि मग शेवटी म्हटलेलं आहे की तू न्यायी आहेस, तू आपले वचन पूर्ण करतोस. आपण अशा प्रकारे अनुभव घेतला आहे का आपल्या जीवनामध्ये की परमेश्वरानं त्याचं वचन तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये पूर्ण केलेलं आहे? मग तुम्ही त्याचे आभार मानले का? तो किती न्यायी आहे हे तुम्ही जाहीर केलं का? आज आम्हाला त्याची गरज आहे की आमच्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराचं न्यायीपण, परमेश्वराचं विश्वासूपण, परमेश्वराची प्रीती, परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा, याविषयी परमेश्वराला आपण गौरव द्यायला पाहिजे, त्याचा आपण आभार मानायला पाहिजे, त्याचा आपण धन्यवाद करायला पाहिजे. मला क्षमा करा, पण केवळ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, स्तुती स्तुती स्तुती, गौरव 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 असे निरर्थक शब्द वापरून आपण परमेश्वराची स्तुती करू नये. परंतु निश्चितपणे की परमेश्वरा तू हे केलं आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो, तू तुझं वचन पाळलं आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो, तू माझं संरक्षण केलं आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो, तू मला आरोग्य दिलं आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये, आपल्या प्रियजनांच्या जीवनामध्ये प्रभूने विशिष्ट कार्य केलेलं आहे, याबद्दल त्याचा उल्लेख करून आपण परमेश्वराचे आभार मानायला शिकलं पाहिजे. आमच्या प्रार्थना निरर्थक नसाव्या. केवळ हालेलुया प्रेज द लॉर्ड 10 वेळाला म्हटल्यामुळं परमेश्वराला आनंद होणार नाही, त्या भ्रमामध्ये आपण राहू नये. एखादा मंत्रोच्चार केल्याप्रमाणे आपण परमेश्वराचं नाव घेऊ नये. नाही, अत्यंत जाणीवपूर्वक, अर्थपूर्ण रीतीने परमेश्वराचा धन्यवाद आम्हाला करायचा आहे, पण तो आम्ही तो का करत आहोत ते सुद्धा आम्हाला सांगता आलं पाहिजे. जसं या ठिकाणी या वचनामध्ये आहे, या 8 वचनांमध्ये परमेश्वराची स्तुती आणि प्रार्थना कशी करायची, पश्चातापाला आपल्या जीवनामध्ये काय महत्व असायला पाहिजे, याविषयी आपण पाहिलेलं आहे. आणि आज आपण सर्वजण स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करूया की मी परमेश्वराची प्रार्थना कशी करतो, मी पश्चातापाची प्रार्थना कशी करतो, माझ्या जीवनामध्ये पश्चातापाला काय जागा आहे, की मी केवळ परमेश्वराकडे मागत राहतो. माझ्या पापांबद्दल खरोखर मला दुःख झालं आहे का? मी दुःखी अंतःकरणानं परमेश्वराकडे क्षमायाचना केली आहे का? केवळ माझ्या पापांबद्दल नाही, परंतु माझ्या वाडवडिलांच्या पापांबद्दल सुद्धा. आणि माझे वाडवडील किती धार्मिक, किती चांगले असतील तरी सुद्धा त्यांनी देवाविरुद्ध बंड केलेला आहे, त्यांनी देवाच्या आज्ञा मोडलेल्या आहेत, हे सत्य आहे. आणि म्हणून आपण देवाची प्रार्थना करायला पाहिजे, पश्चाताप करायला, त्यांच्यासाठी सुद्धा आपण देवाचे क्षमा मागायला पाहिजे. पश्चातापाची प्रार्थना आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कधी तुम्ही शेवटी पश्चातापाची प्रार्थना केली सांगता येईल? When was the last time that you really prayed a humble prayer of
for repentance, that you pleaded God to forgive you, your forefathers, for the sins that they have committed. आपण आपल्या पुढाऱ्यांना हा प्रश्न विचारूया की आपल्या मंडळीमध्ये आपण पश्चातापाच्या प्रार्थनेसाठी वेळ देऊया. ज्या प्रकारे प्रत्येक मंडळीमध्ये मध्यस्थीची प्रार्थना असते आणि पुष्कळदा ती एक प्रथा म्हणून केली जाते आणि त्यामध्ये सुद्धा त्याचा जो अर्थ आहे तो आपण गमावून बसतो. परंतु पश्चातापाची प्रार्थना अर्थपूर्ण रीतीने आणि केवळ काही मिनिटं नाही, काही तास, दिवसभर परमेश्वराची भक्ती आणि प्रार्थना आणि पश्चाताप करणं यामध्ये आपण वेळ घालवला आहे का? हो, लेंट सीझन हा चांगला एक समय असतो की ज्या वेळेला आम्ही पश्चातापाची प्रार्थना करतो. पण त्यावेळेला सुद्धा खरोखर अंतःकरणपूर्वक आपण पश्चातापाची प्रार्थना करतो का, हा प्रश्न मला असं वाटतं आम्हाला स्वतःला विचारावा लागेल. नेहम्याच्या या पुस्तकामधून प्रार्थना कशी करावी यासंबंधी प्रभू आम्हाला शिकवत आहे आणि माझी ही प्रार्थना आहे की तो मला आणि आम्हा सर्वांना प्रार्थनेच्या जीवनासंबंधी शिकवेल, प्रार्थना कशी करायची हे आम्हाला शिकवेल आणि त्यामध्ये आम्ही अधिक पुढे जाऊ. देव तुम्हाला आशीर्वाद करो. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून प्रभू तुझ्या वचनामधून शिकण्यासाठी तू आम्हाला ही संधी दिलीस, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. प्रभू, आम्ही हे कबूल करतो की आम्ही प्रार्थना कशी करावी आम्हाला माहीत नाही. आम्हाला या संबंधित शिकण्याची गरज आहे. आम्ही पुष्कळदा एकमेकांचं अनुकरण करतो आणि तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही प्रार्थना करत नाही. प्रभू, आज आम्हाला जे सत्य तू प्रगट केलंस तुझ्या वचनामधून त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्ही पश्चातापाची प्रार्थना करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आम्ही आपल्या पातकांबद्दल, आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल तुझ्याकडे आरोळी मारावी, तुझी क्षमा मागावी, पश्चाताप करावा, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू आम्ही पश्चातापी वृत्तीनं सदैव तुझ्या समोर यावं, तुझी स्तुती आणि आराधना करावी, प्रार्थना करावी, यासाठी आमचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये जे निराश असतील, दुःखी असतील, आजारी असतील प्रभू, त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. आज तू त्यांना स्पर्श कर, तुझं आरोग्य त्यांना तू दे, तुझी शांती, तुझं सांत्वन तू त्यांना दे, त्यांना तू धीर दे. या सर्व संकटामधून प्रभू त्यांना बाहेर आणण्यासाठी तू समर्थ आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आम्हा सर्वांना या दिवसामध्ये तू उत्तम आरोग्य दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, ज्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस आणि इतर विशेष प्रसंग जे आमच्यामध्ये साजरे करत आहेत त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. त्यांना तू आज आशीर्वाद कर, त्यांची तू काळजी घे, त्यांच्या प्रत्येक गरजा तू पूर्ण कर. त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरविला जा. तुझी साक्ष आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून इतरांना मिळावी असा अनुग्रह तू आमच्यावर कर. येणारा आठवडा आमच्यासाठी तू आनंदाचा आणि आशीर्वादाचा कर. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी साक्ष देण्यासाठी आम्हा प्रत्येकाच्या जीवनाचा तो उपयोग करून घे. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या प्रत्येक लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप
पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियांनो, आजच्या उपासनेमध्ये प्रभूचा संदेश तुम्ही ऐकला. तुम्हाला देवाची वाणी ऐकू आली असेल आणि तुम्ही त्यानुसार आचरण करण्याचा निश्चय केला असेल अशी आमची आशा आहे. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.